डॉक्टर मंदार गवते, इंदिरा IVF ठाणे सेंटर आहे. मी अपेक्षा करतो या करोनाच्या काळात तुम्ही सर्वजण आपली काळजी घेत असाल. आज मी तुमच्याशी वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटी ह्याच्या काही प्रमुख कारणांबद्दल आणि त्यातून आपण निवारण कसं करावं ह्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी तुमच्या समोर आलो आहे. प्रामुख्याने जर आपण वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटीची जर 2 कारणं समजली तर त्यांना आपण 2 गटांमध्ये विभाजन करून घेऊया. प्रथम फिमेल फॅक्टर इन्फर्टिलिटी आणि दुसरं म्हणजे मेल फॅक्टर इन्फर्टिलिटी. फिमेल फॅक्टर इन्फर्टिलिटीमध्ये आपण सोप्या गटांमध्ये त्यांना पुढे विभाजन करून अजून समजू. फिमेल फॅक्टर इन्फर्टिलिटी गर्भपिशवीचे त्रास म्हणजेच युट्राईन फॅक्टर, ट्युबल फॅक्टर म्हणजे नळीचे त्रास, ओव्हेरियन फॅक्टर म्हणजे अंडाशयाचे त्रास आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स यात आपण अशा वेगवेगळ्या गटांमध्ये जरा सविस्तर समजून घेऊ. युट्राईन फॅक्टर जेव्हा आपण असं म्हणतो म्हणजे नेमकं आपण गर्भपिशवीच्या काही रचनेमध्ये काही गडबड आहे का ह्याच्याविषयी बोलत असतो, म्हणजेच युट्राईन मॅलफॉर्मेशन्स. मग युट्राईन मॅलफॉर्मेशन्स नेमक्या वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. थोडक्यात सांगायचं झालं तर युट्राईन सेप्टम, बायकॉर्निएट युट्रस, डायडेल्फस युट्रस इत्यादी. दुसरं युट्रसमध्ये जे आतलं आवरण असतं ज्याला आपण म्हणतो एंडोमेट्रियम, ह्याच्यात जर काही कमी असेल म्हणजेच युट्रसमध्ये जर आपल्याला एंडोमेट्रियम पातळ असेल म्हणजेच थिन एंडोमेट्रियम किंवा इन्फेक्टेड एंडोमेट्रियम असेल तरी सुद्धा आपल्याला युट्राईन फॅक्टर इन्फर्टिलिटी असू शकते. युट्रसच्या जे मसल्स असतात त्यांच्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स असू शकतात. थोडक्यात सांगायचं झालं तर फायब्रॉइड युट्रस, एडिनोमायोसिस ऑफ द युट्रस या असे फार कॉमन प्रॉब्लेम्स आहेत ज्यामुळे युट्राईन फॅक्टर इन्फर्टिलिटी असू शकते. नेक्स्ट ट्युबल फॅक्टर इन्फर्टिलिटी. ट्युबल फॅक्टर इन्फर्टिलिटी म्हणजेच नळीमध्ये प्रॉब्लेम्स. तर प्रामुख्याने नळीमध्ये प्रॉब्लेम्स म्हटलं आपण तर ते ट्युबल ब्लॉक, ट्युबल अडेशन्स किंवा ट्यूबमध्ये हायड्रोसॅल्फिन्स अशी काही प्रामुख्याने कारणं असतात. आता पुढे जर आपण गेलो तर ओव्हरीज जे असतात त्या ओव्हेरियन फॅक्टर इन्फर्टिलिटीमध्ये खूप कॉमन असतात सिस्ट किंवा PCOD किंवा काही महिलांमध्ये AMH हे लो व्हॅल्यू असणं म्हणजे अंड बनवण्याची क्षमता कमी झालेली असते. नंतर जर आपण वळलो तर हॉर्मोनल इम्बॅलन्स. काही महिलांमध्ये प्रामुख्याने थायरॉइड हॉर्मोनचे जर इम्बॅलन्स झालं असेल किंवा जे फिमेल हॉर्मोन्स आपण ज्याला म्हणतो इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ह्या दोघांमध्ये सुद्धा जर इम्बॅलन्स झालं असेल तरी सुद्धा इन्फर्टिलिटीची कारणं असू शकतात. आता ह्या फार कॉमन फिमेल फॅक्टर इन्फर्टिलिटीजवर आपण लक्ष दिल्यानंतर काही प्रामुख्याने विशेष वर्णन करावं असे त्रास म्हणजे एंडोमेट्रियोसिस. आता एंडोमेट्रियोसिस नक्की म्हणजे काय तर एंडोमेट्रियोसिस म्हणजे abnormal presence of endometrial tissue outside the uterine cavity. याचा अर्थ जे आवरण गर्भपिशवीच्या आत असते त्याऐवजी जर ते गर्भपिशवीच्या बाहेर कुठेही प्रेझेंट असेल तर तो एंडोमेट्रियोसिस साठी कारणीभूत ठरतो. आता याच्यानंतर आपण मेल फॅक्टर इन्फर्टिलिटी ह्यातले काही कॉमन कारणांबद्दल समजून घेऊ. जेव्हा आपण मेल फॅक्टर इन्फर्टिलिटी म्हणतो तर प्रामुख्याने हजबंड सीमेन अनालिसिस ह्या टेस्टवर आपण जोर देत असतो. या टेस्टमध्ये आपण पुरुषाच्या वीर्याचा तपास करून त्यात असलेले शुक्राणूंची आपण पॅरामीटर्सवर लक्ष देतो. प्रामुख्याने 3 पॅरामीटर्सवर आपण लक्ष देत असतो. प्रथम म्हणजे शुक्राणूंची संख्या म्हणजे स्पर्म काउंट, दुसरं म्हणजे स्पर्म मोटिलिटी म्हणजे शुक्राणूंची गतिशीलता, तिसरं म्हणजे स्पर्म मॉर्फॉलॉजी म्हणजे शुक्राणूंची बनावट. या 3 व्यतिरिक्त पुरुषांमध्ये कधी कधी संभोग करण्यासाठी सुद्धा अडचण येत असते म्हणजे इजॅक्युलेटरी डिस्फंक्शन किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन टू बी स्पेसिफिक. ह्यानंतर काही कारणं अशी सुद्धा असतात ज्यामध्ये शुक्राणू जे आहेत अंडकोश म्हणजे टेस्टिस मध्ये तर बनत आहेत
पण त्या शुक्राणूला बाहेर घेऊन येणाऱ्या जो रस्ता किंवा नळी असते त्यात काही जर ब्लॉक असेल तरी सुद्धा पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटीचा दोष असू शकतो. त्यानंतर अशा पुरुषांमध्ये सुद्धा जर त्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्स, प्रामुख्याने थायरॉइड आणि किंवा कधी डायबिटीज सुद्धा असेल तरीही त्यांना ह्या इन्फर्टिलिटीशी ग्रस्त व्हावं लागतं. आता पुढे जाताना काही पुरुषांमध्ये जर वेगवेगळे एडिक्शन्स म्हणजेच त्यांना अल्कोहोल, स्मोकिंग, पान, बिडी, तंबाखू, गुटखा इत्यादी अशा गोष्टींचं सेवन ते करत असतील तरी सुद्धा इन्फर्टिलिटीचं ते कारण असू शकतं. पुरुषांमध्ये प्रामुख्याने एक लक्षात घेण्याची गरज आहे की देवाने जे आहे अशी रचना केली आहे की पुरुषांचे जे अंडकोश असतं ते शरीराच्या बाहेर लटकत असतं. अशी रचना देवाने ह्यासाठी केलेली आहे कारण जे शुक्राणू असतात ते शरीरापेक्षा जरा 2 डिग्री कमी तापमान अशा तापमानातच व्यवस्थित वाढू शकतात. जर पुरुषाचा कोणत्याही कारणामुळे अंडकोशाजवळ असलेलं तापमान वाढलं तर तिथील शुक्राणू बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यात बाधा येऊ शकते. तर काही पुरुषांचं जर ऑक्युपेशन रिलेटेड हॅझार्ड्स त्यांना गरम वातावरणात काम करावं लागत असेल तरी त्यांना हा प्रॉब्लेम असू शकतो. तर ही काही होती कॉमन इन्फर्टिलिटीची वेगवेगळे कारण किंवा स्टेजेस. तर आता आपण समजून घेऊया की इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वावर कोणकोणते उपाय उपलब्ध आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण ह्याचं पुन्हा विभाजन करून समजून घेऊया. प्रथम म्हणजे प्लॅन्ड इंटरकोर्स. काही कपल्सला हे समजवणं गरजेचं असतं की फर्टाईल पिरियड कोणता असतो. फर्टाईल पिरियड म्हणजेच एखाद्या महिलेचा जर पाळी नियमित रेग्युलर येत असेल म्हणजेच 28 ते 30 दिवसांवर तिला नियमित पाळी येत असेल तर हे समजणं गरजेचं आहे की पाळीच्या 14व्या दिवसाच्या अराउंड ओव्ह्युलेशन म्हणजेच स्त्रीबीज फुटून बाहेर येत असतो. आणि जर आपण ह्या वेळेच्या अराउंडच संबंध ठेवले तर प्रेग्नन्सी राहते. तर ह्याच पिरियडला फर्टाईल पिरियड असं म्हणतात. तर हा फर्टाईल पिरियडच्या पाळीच्याच 10व्या दिवसापासून ते पाळीच्या पुढे 20व्या दिवसापर्यंत उपलब्ध असतो. जर या दरम्यान कपल्सनी प्लॅन्ड इंटरकोर्स केला तर त्यांना प्रेग्नन्सी राहण्यास जास्ती यश मिळते. दुसरा उपाय म्हणजेच ओव्ह्युलेशन इंडक्शन विथ प्लॅन्ड इंटरकोर्स. ह्या ट्रीटमेंट पद्धतीमध्ये आपण महिलेला पाळीच्या 2ऱ्या दिवसापासून काही विशेष गोळ्या देत असतो जेणेकरून त्यांच्या अंडाशयामधून एक विशिष्ट संख्येची अंडी निर्माण होते आणि पाळीच्या 14व्या दिवसाच्या अराउंड आपण ती अंडी स्पॉन्टेनियसली रप्चर होऊन देतो किंवा त्यांना रप्चर होण्यासाठी म्हणजेच ओव्ह्युलेशनसाठी काही विशिष्ट हॉर्मोनल इंजेक्शन्स देत असतो. आणि अशा कपल्सला आपण ह्या दिवसाच्या अराउंड प्लॅन्ड इंटरकोर्स ठेवण्यास सांगत असतो. त्यानंतरची उपचार पद्धती म्हणजेच ओव्ह्युलेशन इंडक्शन विथ IUI. आता ह्याचा अर्थ ओव्ह्युलेशन इंडक्शन साठी आपण गोळ्या देतो जेणेकरून पाळीच्या 14व्या दिवसाच्या अराउंड आपल्याला विशिष्ट संख्येची अंडी निर्माण होऊन जातात आणि त्यांना ओव्ह्युलेशन करण्यासाठी आपण विशिष्ट हॉर्मोनचे इंजेक्शन्स देतो. अशी हॉर्मोनचे इंजेक्शन देऊन झाल्यानंतर आपण पुरुषांचे जे वीर्य आहे ते कलेक्ट करून ते प्रोसेस करून त्यातले हेल्दी शुक्राणू वेगळे करून आपण एका IUI कॅथेटरवर लोड करतो आणि महिलेच्या गर्भपिशवीच्या आत ते सर्व शुक्राणू अंडर ऑल एसेप्टिक प्रिकॉशन्स इंजेक्ट करत असतो. ह्याच पद्धतीला इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन असं म्हणतात. त्याच्यानंतरची उपचार पद्धती म्हणजे IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन आणि जर आपण सामान्य भाषेत समजलं तर टेस्ट ट्यूब बेबी. आता IVF मध्ये काय करत असतो की विशिष्ट आपण सगळे फर्टिलिटी वर्कअप करून घेतल्यावर टेस्टमध्ये जी कारणं समजतात त्याच्यानंतर त्या पेशंटचा प्लॅन डिसाईड करतो
आणि त्यानंतर त्या महिलेला पाळीच्या दुसऱ्या दिवशी पासून आपण दररोज एक हॉर्मोनचं इंजेक्शन देत असतो. अशी हॉर्मोनचे इंजेक्शन दैनंदिन 10 ते 15 दिवस लागत असतो. असे हॉर्मोनचे इंजेक्शन घेतल्यानंतर आपण त्या महिलेची सर्व अंडी जी स्टिम्युलेट होऊन तयार झाली आहेत ती ऑपरेशन थिएटरमध्ये त्या महिलेला भुलीचं औषध देऊन खालच्या योनीच्या वाटेने आपण बिना चिरा किंवा टाका देता ती सोनोग्राफीच्या सहाय्याने काढून घेत असतो. अशी अंडी बाहेर काढून घेतल्यावर लॅबमध्ये त्यांना क्लीन केलं जातं आणि प्रत्येक अंड्याला एक वेगळ्या वेगळ्या डिश मध्ये ठेवून घेत असतो. अशा प्रत्येक अंड्याभोवती आपण त्या पुरुषाचे वीर्य घेऊन प्रोसेस करून त्यात असलेले जे शुक्राणू आहेत त्यांचं सेग्रिगेशन करून प्रत्येक अंड्याभोवती बरीचशी शुक्राणू सोडत असतो. आता जो प्रकार शरीरात नॅचरली होतो ज्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो तोच फर्टिलायझेशन प्रक्रिया बाहेर लॅबमध्ये घडते. अशा प्रक्रियेनंतर जे भ्रूण निर्माण होतो ज्याला आपण एम्ब्रिओ म्हणतो त्या एम्ब्रिओला आपण 5 दिवसांपर्यंत वाढवतो. आपण 5 दिवसांपर्यंत ब्लास्टोसिस स्टेज पर्यंत तसा एम्ब्रिओला वाढून घेत असतो आणि असा वाढून घेतलेल्या एम्ब्रिओला आपण मग नंतर महिलेच्या गर्भपिशवीच्या आत ट्रान्सफर करत असतो. काही महिलांच्या केसेसमध्ये आपल्याला फ्रीजिंग ही टेक्निकचा वापर करावा लागतो. आता फ्रीजिंग म्हणजे नेमकं काय तर 5व्या दिवशी निर्माण झालेल्या एम्ब्रिओला आपण क्रायोप्रिझर्वेशन ह्या पद्धतीने त्यांना आपण फ्रीज करून घेत असतो. असे फ्रीज केलेल्या एम्ब्रिओचा बरेचसे फायदे असतात. प्रामुख्याने महिलेला हॉर्मोनचे इंजेक्शन दिल्यामुळे त्यांचा एक वेळ मिळतो की न्यूट्रलाइज होण्याची एक अपॉर्च्युनिटी. दुसरं म्हणजे फ्युचरमध्ये जे एम्ब्रिओ फ्रीज केलेले आहेत ते एम्ब्रिओ आपण पुढे वापरू शकतो. आणि जर युट्रस म्हणजेच गर्भपिशवीमध्ये आपल्याला काही खराबी जाणवत असेल तर ती नीट करण्यासाठी आपल्याकडे तो वेळ मिळतो. म्हणून टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाल्यामुळे जो विट्रिफिकेशन हा प्रोसिजर म्हणजेच फ्रीजिंग हा प्रोसिजर खूप उपयोगी ठरला आहे. आता त्यानंतरची टेक्निक ऍडव्हान्स टेक्निक म्हणजेच इक्सी. आता इक्सी या पद्धतीमध्ये आपण जर समजून घेतलं तर त्याचा सरळ भाषेत अर्थ होतो इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. यात सुद्धा आपण महिलेला पाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून हॉर्मोनचे दैनंदिन इंजेक्शन देऊन 10 ते 15 दिवसानंतर ती अंडी ऑपरेशन थिएटरमध्ये महिलेला भूल देऊन आपण ती अंडी बाहेर काढून घेत असतो. आणि अशा प्रत्येक अंड्याच्या आत आपण स्वतः पुरुषाचे वीर्यातून वेगळे केलेले हेल्दी शुक्राणू स्वतः इंजेक्ट करत असतो. पण इथे लक्षात घेण्याची गोष्ट अशी की एका अंड्यासाठी आपल्याला फक्त एकच शुक्राणूची गरज आहे. कारण आपण इक्सी या पद्धतीमध्ये एक अंड आणि एक शुक्राणू हे असं फॉलो करत असतो. मी आशा करतो की तुम्हाला आता इन्फर्टिलिटी बद्दल थोडी माहिती मिळाली असेल. धन्यवाद.